या ठिकाणी नया अकोल्याला पुण्याचा माणूस या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून काँग्रेस करण्याचा प्रयत्न करते। आज मी त्यावरच फक्त 2 शब्द माझा मांडण्याचा विचार करतो की आज या ठिकाणी 69 वर्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला झाले आणि फक्त गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसची मंडळी नया अकोल्याला या ठिकाणी प्रतिकृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि अशा पद्धतीचं एक मोठं स्टेटमेंट या ठिकाणी मतदार पेपरला आलेलं आहे प्राध्यापक दंदे सरांचं। आणि प्राध्यापक दंदे सर असं म्हणतात की जर का समजा ती प्रतिकृती खरी असेल, जर का नया अकोल्याला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आल्या असतील, हे खरं की खोटं हे सांगण्याची विनंती इथल्या आंबेडकर घराण्यांनी करावी, अन्यथा तेच खरं राहील, अन्यथा ते खोटं आहे की खरं आहे याची शाश्वती त्या ठिकाणी नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी हा कार्यक्रम झाला पाहिजे या मताचा मीही आहो। परंतु प्रतिक्रांती जेव्हा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, चैत्यभूमीला एक त्या ठिकाणी अस्थी आहेत आणि त्याच्या अस्थी कुठं गेलेल्या आहेत का याची कुठंतरी उजळणी व्हावी, कुठंतरी त्याचं अस्तित्व निर्माण व्हावं, ऐतिहासिक काय म्हणतात याच्या संदर्भात आपण निर्णय घ्यायला पाहिजे। या पद्धतीची भूमिका प्राध्यापक दंदे सरांनी मांडली ते मला अत्यंत त्यांचं एक बौद्धिक, खऱ्या अर्थानं अत्यंत बौद्धिक त्यांचं ते मत त्यांनी मांडलेलं आहे। मित्रहो, त्याच्या अत्यंत मी 1957 पासून ते 2025 पर्यंतचा कालखंड मांडण्याचा प्रयत्न करेन का ज्या कालखंडामध्ये 1957 पासून म्हणजे बाबासाहेबांचा धम्म क्रांतीच्या नंतर किंवा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957च्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत आणि 1957च्या सार्वत्रिक निवडणुका आज 70 वर्ष होण्याचा जो कालखंड आपण पाहतोय, या 70 वर्षात फक्त 15 वर्ष एक कम्युनिस्टांचं त्या ठिकाणी भाई मंगळे आणि आताचे आमदार राजेश वानखडे, त्याच्या अगोदर तुमचे प्राध्यापक तट्टे, हे जर संविधानाला विरोध करणारे लोक जर सत्तेत बसले असेल तर ती लोकशाही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि संविधानाला मोठं चॅलेंज आहे, संविधानाला हे मोठं चॅलेंज आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण संविधानिक नैतिकता असलेले लोक सत्तेत पाठवणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था बदलणार नाही। आणि म्हणून आपलं काम आहे त्या संविधानिक नैतिकता असलेल्या लोकांना आपण सत्तेत पाठवलं पाहिजे। म्हणून मित्रांनो, संविधानाचा प्रचार केला पाहिजे आणि संविधान निर्माण करण्यामागे बाबासाहेबांचा काय उद्देश होता आणि ते गेल्यानंतर कसा अयशस्वी होत गेला ते आपल्याला लोकांना सांगावं लागेल, तरच संविधान जागृत राहील, अन्यथा राहणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, जागे व्हा, विचार करा, संविधानाचा प्रचार करा आणि बाबासाहेब जीवन देखील वर्गाचा आहे। आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, मेरे जाने के बाद